समुद्राच्या गालावर उभा आहे किल्ला. कड्यावर वाऱ्यांचा गाज, त्याच्या उंच शिखरावर स्वप्न झाला. माथ्यावर इतिहासाचा गर्व, गड किल्ल्यांची गाथा. शिवराजांचं सामर्थ्य तो किल्ला सांगतो कथा. त्याच्या भिंतीमध्ये दडलेली शौर्याची गूढ गोष्ट. एक एक शिलालेख वीरतेची गाजलेली घोषणा मोठी. शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यात संजीवनीचा ठसा. सांभाळते हे किल्ले धैर्य आणि बलिदानाची तजेला. गडाच्या पायथ्याशी लाठा निळ्या पाण्याच्या, त्याच्याशी बोलता बोलता हृदय भरून येतात आकाशाचे. किल्ल्याच्या गडद भिंती उभा राहिल्या साक्षीदार, वीराच्या शौर्याच्या पराक्रमाचे उंच धरलेल्या विश्वासात. सिंधुदुर्ग, तुझ्या कड्यात आहे जडलेला इतिहास. तुझ्या भिंतीमध्ये वाजतं स्वराज्याचं घोषवे. आजही तिथं उभा एक सांगतो गाथा. शिवरायांची किल्ला हा नाही फक्त इमारत, हा आहे जीवन प्रेरणा आणि अझोड कला. मित्रांनो, तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी बोटीने, कारण हा सिंधुदुर्ग जलदुर्ग आहे आणि तो महाराजांनी समुद्रात बेटावर बांधलेला आहे. इथे मालवणमध्ये आल्यानंतर तुम्हाला किल्ल्याच्या बेसला येऊन 100 रुपयाचे तिकीट घ्यायचे आहे आणि लाकडी बोटीने तुम्हाला सिंधुदुर्गला रवाना व्हायचे आहे. सिंधू म्हणजे समुद्र, दुर्ग म्हणजे बेटावर बांधलेला किल्ला. इकडे आधी कुर्टे नावाचं बेट होतं. कुर्टे नावाचं बेट फोडल्यानंतर हा किल्ला बांधलेला आहे. किल्ला बांधायला घेतलेला 25 नोव्हेंबर 1664 किल्ला बांधून झाला 19 मार्च 1667. 3 वर्ष लागलेली होती या किल्ल्याला. आलात ना, नागमोटीवरून बघितलं असणार. नागमोटीवरून कशाला ठेवली आहे? हत्ती धावत आला तर त्याला सहज स्पीड पाहिजे. सहज स्पीड घेतल्यामुळे तिकडे स्पीड कमी होणार. आणि हे हनुमान मंदिर बघितलं ना, हनुमान मंदिर कशाला ठेवले आहे? शिवाजी महाराज आता म्हणजे मावळे होते ना शिवाजी महाराजांचे, ते लढाईला बाहेर पडताना तिकडे हे दर्शन घेऊन भरायचे. कशाला? शक्ती, प्रवृत्ती, ताकद मिळायला म्हणून. आता किल्ला बांधून झाल्यानंतर महाराजांनी विचारलेलं, इरुजी इंदुलकरने हा किल्ला बांधलेला होता. इरुजी इंदुलकरने सांगितलेलं, तुमचा उजव्या हातीचा आणि डाव्या पायाचा ठसा द्या. उजव्या हातीचा म्हणजे महाराज तलवार काढताना, डावा पायाचा म्हणजे घोड्यावर चढताना डावा पाय घेतला. इकडे नगारखाना आहे. शत्रू आले तर इकडे नगारा वाजवायला होतो आणि मावळ्यांना सावध केलं होतं. वरती हातच आहे, खालती पायाचा आहे. 48 एकराच्या किल्ल्यावर 52 बुरुज, 40 टॉयलेट होते. 40 टॉयलेट होते तिकडे. शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूबाजूला बघितलं तर 2 तोफे आहेत. एका साईडला आहे ती 100 किलोची आहे, एका साईडला आहे ती 50 किलोची आहे. 50 किलोची तोफ आहे ती म्युझियम मध्ये. आता महाराजांची मूर्ती बघितलं ना, तर कोळी वेशात आहे. महाराज आलेले तेव्हा कोळी वेश गेले. महाराजांचा जन्म झालेला 19 फेब्रुवारी 1630 साली. महाराज वारले 3 एप्रिल 1680 साली. नंतर राजाराम महाराज म्हणजे महाराजांचा दुसरा मुलगा राजाराम महाराजने हे मंदिर बांधलं 1695. मूर्ती आहे तशी आज सजवली जाते. दर सोमवारी महाराजांची पालखी असते. मंदिराला 3 फेऱ्या घालतात. तलवार बघितल्यात ना, तर ही जगदंबा तलवार आहे. जगदंबा तलवार आहे ती लंडनच्या म्युझियममध्ये. ती आज डुप्लिकेट करून दिलेली होती शाहू महाराजांनी. ज्यात दर सोमवारी पालखी असते त्यालाही बाहेर काढले जाते. ही पेटीमध्ये तलवार दिसते ना, महाराज 14 वर्षाची असताना ही पेटीमध्ये तलवार आहे ती वापरायची. म्हणजे त्यावेळची आहे. आणि भवानी आहे ती म्युझियम मध्ये. तलवार
हा काय नगार खाना ते हे काय लाटी ते काय लॉक माहिती सांग बाई थोडं. दुर्बीण इकडे आहे, एक कुलपे बाले ट्रेन. अरे बापरे त्यावेळी ट्रेन आली होती का? हे काय कर्णा कर्णा त्यावेळेचा त्यावेळी हे काय हे करंट आहे का? वाघनखे पण आहेत बाई. ते ढाले आहेत ना? विटा म्हणजे काय असते? दानपट्ट. कुठे गेले मग आपण? छोटीवाले मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरात भुयारी मार्ग बांधलेला होता. भुयारी मार्ग बंद केलेला होता 1765 मध्ये बंद केलेला होता भुयारी मार्ग. लेफ्ट साईडने राईट साईडला बघितलं तर मशान पेटवायला जातात आणि उतरायला पायऱ्या आहेत. आता कुठे ना भुयारी मार्ग निघतो तो ओझरगाव निघतो. इकडे 8 किलोमीटर ओझरगाव आहे. ते 2 खांबे बघितलात ना ते तिकडे घोड्यांना खाली सोडवायची. ओझरगावला म्हणजे शत्रूने अटॅक केला तर इकडेसून बाहेर पडायचं. धान्य वगैरे आणायचं तर इकडेसून आणायचं. शंकराची पिंडी आहे. म्हणजे लोकांना वाटावं मंदिर आहे. हा मंदिर आहे म्हणून मावळ्यांना म्हणजे शत्रूंना वाटायचं हे मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये काय नाही. भुयारी मार्ग नंतर म्हणजे किती किलोमीटर असेल तरी? 8 किलोमीटर भुयारी मार्ग. म्हणजे आज समुद्राच्या खालून बाहेर जातो आणि बाहेर गावी निघतो. सगळं बाहेर गावी निघतो. कोणाच्या घरी आहे आता? तो ओझरगावला निघतो म्हणजे तिकडे शंकराची आहेत. आता तुम्ही आलात ना शत्रूंना वाटायचं म्हणजे शत्रूंना हे धान्य वगैरे पाहिजेत ते बाहेर पडायलाच पाहिजे. तर महाराजांनी युक्ती लावलेली. इकडे फेरी बघितलात ना तर शंकराच्या पिंडीसारखा आकार आहे. शिवाजी महाराज शंकराचे भक्त होते म्हणून शंकराच्या पिंडीसारखा आकार दिला झालेला आहे. तिन्ही विहिरींना नाव होती दूध बाव साखर बाव आणि पुढे आहे ती दही बाव. तिन्ही विहिरींना दुधाची का नाव दिलेत? चारी बाजूला खारं पाणी आणि मध्ये गोड पाणी म्हणून हे गोड पदार्थांचं नाव ठेवलेली होती. अच्छा अच्छा. पूर्वीच्या काही सिमेंट नव्हतं. चुनं शिस वाळू गुळ काळं गुळ हे मिश्रण केलं आणि हा किल्ला बांधलेला आणि हे विहिरी बांधलेले होते. विहिरींना दगड आहे तो जांबा दगड आहे. कोकणामध्ये त्याला चिरा म्हणतात. जांबा दगड किती मजबूत जातो म्हणजे पावसाचं पाणी पडतं तितका हा मजबूत जातो. आता बघितलात ना चारी बाजूला खारं पाणी आणि मध्ये गोड पाणी आहे. आणि मध्ये गोड पाणी तिकडे तलाव आहे. महाराजांनी 3 तलाव आणि 3 विहिरी बांधलेले होते. तलावांचे काय नाव आहेत? ते तिकडे पाझर तलाव आहे. पाझर तलाव आहे म्हणजे पावसाचं पाणी साठलं आहे तिन्ही विहिरीला पाणी पोच जातं म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा असं ऐकलं असणार. तसं हे आहे तिन्ही विहिरीला. तिकडे राजवाडा आहे.
राजवाडा आता ब्रिटिश लोकांनी पाडून टाकलेला होता. ब्रिटिश लोकांना वाटलं इकडे खजाना नाही तर सोनं भेटणार. इकडे काय भेटलं नाही. महाराजांच्या तलवारी तोफे असे घेऊन गेलेले होते. आणि इकडे सभा मंडप आहे. सभा भरायची जागा. हे इथे हे सभा मंडप, तो तिकडे राजवाडा. हो. ही विहीर कोणतीही दूध बाळ साखर साखर दहिवा. महाराज म्हणजे महाराजांचा दुसरा मुलगा होता राजाराम महाराज, ते तिकडे राहायचे. इथे राजाराम महाराज इथे राहायचे. मोहनीमत्ता मंदिर आहे शिवाजी महाराजांची कुलस्वामी. दर फेब्रुवारीमध्ये तिकडे गोंधळ असतो. दर फेब्रुवारीमध्ये इकडे बळी देतात बकरी. दर शुक्रवारी खोबऱ्याचा रस लावून देवीला आंघोळ घालतात. 350 वर्ष मूर्तीला झालेली आहे. मूर्ती पण बघितलं तर अजून तुम्हाला नवीन वाटणार. दर शुक्रवारी सजवलं जातं मंदिराला, म्हणजे मूर्तीला. 350 वर्षाची मूर्ती आहे. आता बघितली महाराजांच्या हातीने बनवलेली मूर्ती होती. टेहमी भूमीत पहारे करायची जागा होती. आता तिकडे बघितलं ना तुम्हाला, तिकडे चोर दरवाजा म्हणजे ताराराणी तिकडे फिरायला जायची म्हणून त्याचं नाव पडलंय राणीची वेळा. कुठे तिकडे? 48 एकरावर 52 पूर्वी आणि 40 टॉयलेट आहे. गोल गोल दिसतात ना तशी. ते काय टॉयलेट आहे का? हो. आणि हे पाझर तलाव आहे. कोणते? हे दगड दिसतो. तुम्हाला नगारा वाजवायला सांगितलं ना, हा, तो इकडे झेंडा भडकवला का तिकडे नगारा वाजवायला हे. आणि मंदिर कसलं आहे? ते ना, आणि ते घर टाइप दिसतंय ना, हा. मावळ्यांना विश्रांती करायला दिलेली होती तिकडे. आणि तिकडे हे म्हणजे दारू वेगळ्या गोळ्या वेगळे ठेवायचे असते तिकडे ठेवायचे वरती. 52 पूर्वीचे आहे. त्याच्यावर ना तोफे वगैरे ठेवायचे. मावळे आले तर तिकडे सावध करायचे. तिकडे 40 टॉयलेट आहे मावळ्यांना. तिकडे चारी साईडला 48 एकराच्या बाहेर.